हॅलो, हाय. कसे आहात तुम्ही? मी रुपाली आणि हे माझं छोटंसं घर. आणि आज माझं घर जरा जास्त सुंदर दिसतं आहे, तर चला म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढूया. सक्षम बाहेर गेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवलेली आहे. इथे हे प्लांटर जे मी आईकडून आणलं होतं, जे मी अजून कशात ट्रान्सफर केलेलं नाही आहे. ही माझी बॅग आणि जस्ट आत्ताच आली आणि लॉकही ओपन केलेलं नव्हतं मी. तर म्हटलं एक व्हिडिओ काढूयात, कारण घरात खरंच आज काहीच पसारा वगैरे नाही आहे. व्यवस्थित मला घर दाखवता येईल. आणि माझ्याकडे पण एक व्हिडिओ राहील की माझं पहिलं घर आहे, हे रेंटल आहे, पण इथून सुरुवात झाली. ही सुरुवात आहे, अजून अजून तर खूप पुढे जायचं आहे आपल्याला. पण ते म्हणतात ना की प्रत्येकाची सुरुवात अशीच होते, 2 भांडे 2 कपडे. तर तसंच काहीतरी आहे. तुम्ही इथे माझ्या घरात बघू शकता. हे डीमार्टमधून आणलेलं पायपुसणं आहे. आणि जे मी डीमार्टच्या शॉपिंगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. त्याच्यानंतर मध्ये आल्यावर हा एक मोठा हॉल आहे. हे फर्निचर जे दिसतंय ते घरमालकींचंच आहे, तिने मला वापरायला दिलं आहे. हा टी व्ही माझ्या लग्नाचा होता, त्याच्यावर अजिबात जाऊ नका. माझी परिस्थिती खरंच खूप वाईट आहे. टी व्ही लग्नातला आहे, फॅनही लग्नाचाच आहे. आणि आता इथे खूप ऊन पडतं आहे म्हणून फॅन वगैरे आणला आहे. पण बघू शकता माझ्याकडे कॉट खुर्च्या काहीच नाही आहे. हा समोर स्टूल दिसतो आहे, तो पण घरमालकीने दिला आहे, कारण वरती टाकी आहे, त्याचं कॉक चालू बंद करायला माझी हाईट पुरत नाही म्हणून. इथे खूप सुंदर बाल्कनी आहे. माझ्याकडून अजून पण म्हणावं तेवढे माझ्याकडे झाडं प्लांट वगैरे मी काहीच आणलेलं नाही आहे, कारण सध्या कामावर फोकस आहे. आधी पैसे कमवूयात म्हटलं. आणि ही खूप सुंदर खूप मोठी खिडकी आहे, त्याला मला खूप मोठा पडदा आणायचा आहे, बघूयात. आणि हा पण पडदा डीमार्टमधून घेतलेला आहे, 200 रुपयाचा होता माझ्या मते. ही आमच्या सक्षमची सायकल. जवळजवळ 6 महिने झाले तिला घेऊन, आणि आत्ता कुठे सक्षम खेळायला लागला आहे, ती सायकलवर बसायला लागला आहे. अजूनही त्याचे पाय वगैरे काही पुरत नाही त्याच्यावर. हे टॉयलेट आणि बाथरूम आहे, आणि हे बेसिन. इथे लाईट आमच्या सक्षमनी लावायला लावला आहे, ज्याची काहीच गरज नाही आहे. त्याच्यानंतर ही चटई पण डीमार्टमधली होती. एक मोठा हॉल आहे, बऱ्यापैकी मोठी रूम आहे, आमच्या दोघांसाठी सफिशियंट आहे. आणि अशा पद्धतीने छान वाटतं, पण आपल्या घरात शांत वाटतं, समाधानी वाटतं. इथून किचन स्टार्ट होतो, म्हणजे मागे हॉल, पुढे तिकडे मी तुम्हाला दाखवलं तसं टॉयलेट बाथरूम, आणि उजव्या हाताला किचन आहे. आता हा व्हाईट बोर्ड आहे, याच्यावर खूप सगळं काय काय लिहिलेलं असतं, जर तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओत दिसलं असेल एखादा तर. आणि हे माझं देवघर आहे. हे प्लांट नकली आहे, खूप लोक मला विचारतात इथे की असली आहे की नकली आहे. तर ते नकली प्लांट आहे, आर्टिफिशियल प्लांट आहे ते. आणि हे माझं देवघर. त्याच्यानंतर हा किचन. हे किचनचे पडदे पण मी माझ्या हाताने शिवले आहेत. हे जे माठासारखं तुम्हाला दिसतंय ते 5 लिटरचा जग आहे, आणि तो मी इथूनच जवळून घेतला आहे. तर हे माझं किचनवर आज इडली आणि सांबार बनवलेलं होतं मी, तर त्याचे थोडेफार भांडे पडलेले होते. आणि हे असं माझं देवघर, किचन, बाल्कनी. हे कपाट पण घरमालकींचंच आहे. आणि छान वाटतं, पण ती खरंच खूप मुलीसारखं ठेवते, मला खूप जीव लावते. ही साडी मी काढून ठेवली, माझ्यावर दुसऱ्या चॅनलवर जो व्हिडिओ मी टाकणार आहे तो व्हिडिओ शूट करायचा आहे ही साडी घालून, आणि म्हणून ती साडी घालून ठेवली आहे. हॉल असा काहीसा दिसतो.